हॅलो फ्रेंड्स, मी रोहित कांडेकर. मी गेल्या 1.5-2 वर्षापासून ट्रेडिंग करतोय. तर आपण ट्रेडिंग स्टार्टिंग करताना आपण यूट्यूब वगैरे बघून चालू करतो. तसंच मी पण सुरुवात केली. तर सुरुवातीला मी इंडिकेटर शिकलो, सपोर्ट रेजिस्टन्स शिकलो, ट्रेंड लाईन शिकलो, भरपूर काही स्ट्रॅटर्जी शिकलो. पण त्याच्यामुळे मला खूप लॉसेस करावे लागले. त्याच्यामुळे माझे 2-3 अकाउंट वॉशआउट झाले. मी इंडियन मार्केटमध्ये पण काम करतोय, फॉरेक्स मार्केटमध्ये पण काम करतोय. तर यूट्यूब पाहून मला वाटलं की मी त्यांच्यासारखं प्रॉफिट जनरेट करू शकतो. पण ते झालं नाही मित्रांनो. त्यांच्या प्रॉफिटच्या नादामध्ये माझा लॉस झाला खूप. तर मला वाटलं की आता मार्केटमध्ये काहीतरी असेल तर आपण काही नॉलेज घेण्याचा प्रयत्न करावा. तर मला वाटलं प्रॉपर नॉलेज घ्यावं आपण. पण मी काही वेबिनार जॉईन केले नॉलेज घेण्यासाठी. पण त्याच्यामध्ये पण मला सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, इंडिकेटर हेच शिकायला भेटलं. तर त्याच्यामुळे परत माझा लॉसेस झाला. तर मी योग्य मार्गदर्शनच्या शोधामध्ये होतो. तर कॉन्टॅक्ट केला संदीप थोटे सरांशी. तर मी ते मेंटरशिप जॉईन केली. मग जॉईन केल्यानंतर माझे 3-4 मंथ त्याच्यामध्ये गेले. मला त्याच्यामधून काही ॲडव्हान्स गोष्टी शिकायला भेटल्या. तर त्याच्यामध्ये असं होतं की आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स कुठं पाहायला भेटणार नाही, ट्रेंड लाईन पाहायला भेटणार नाही. तर हे आपल्याला यूट्यूबवर तेच शिकवतात, त्यामुळे आपला लॉसेस होतो. तर ते मेंटरशिप जॉईन केल्यानंतर ॲडव्हान्स समजा मार्केट कसं रन करतंय, बिग प्लेअर कसे मार्केटला रन करतात, आणि आपण जे यूट्यूब शिकून ट्रेंड लाईन, सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे ट्राय करतो, तर त्या लोकांना कसं ट्रॅप करतात बिग प्लेअर, हे मला त्यांच्याकडून शिकायला भेटलं. तर माझा 3-4 महिने शिकल्यानंतर जे मी उतरलो मार्केटमध्ये, तर जो पहिला मंथ होता तो माझा ग्रीनमध्ये आला. त्यामध्ये माझी काही स्टॉप लॉसेस झाले, पण माझे स्टॉप लॉसेस छोटे होते. आणि रिस्क रिवॉर्ड माझा हायस्ट इंट्राडेमध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये माझा 1:23 रिस्क रिवॉर्ड माझा ट्रेडिंगमधला फर्स्ट रिस्क रिवॉर्ड आहे. हायस्ट माझं प्रॉफिट ते आहे त्याच्यामध्ये. तर ते मी कशामुळे करू शकलो की मला योग्य मार्गदर्शन मिळालं. आणि सपोर्ट रेजिस्टन्सच्या नादी लागून जे लॉसेस झाले होते, तर मी ते हे केले. आता ओव्हर ट्रेडिंग पण माझी बंद झाली. आणि जे आपण ओव्हर ट्रेडिंग करतो ती पण आपण त्यामुळं बंद करू शकतो. परत आपल्याला प्रॉपर एंट्री कुठं करायची, एक्झिट कुठे करायचं हे आपल्याला माहीत नसतं. तर आपण काय गॅमलिंग करतो. तर त्यानंतर आपण योग्य नॉलेज केल्याच्या नंतर आपल्याला समजतं की आपण एक्झिट कुठं करायला पाहिजे, एंट्री कुठं करायला पाहिजे. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये लॉसेसच करणार. तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या. मी पण तसंच योग्य मार्गदर्शन घेतलंय. आता यानंतर जो माझा नेक्स्ट मंथ येणार आहे, तर त्याच्यामध्ये पण मी ग्रीनमध्येच असणार आहे. मित्रांनो, तुम्ही पण आता जर स्ट्रगल फेजमध्ये असताल, लॉसेसला कंटाळला असताल किंवा लॉसेस करत असताल, तर माझी ॲडवाईस राहील तुम्हाला की तुम्ही ते मेंटरशिपमध्ये जे भेटणार आहे ते नॉलेज तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. तर तुम्ही ते मेंटरशिप जॉईन करा आणि प्रॉफिटेबल जर्नी स्टार्ट करा.